नमस्कार. मी शार्दूल अविनाश बल्लाळ, नाशिक इन 2036चा संस्थापक कार्यकर्ता. मंडळी, आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. तिचं नाव आहे आपले नेते आणि त्यांची व्हिजन. तर या सिरीजच्या एपिसोडमध्ये आज आपण आलो आहोत नाशिक भाजप महानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री अजिंक्य साने यांच्याकडे. अजिंक्य साने हे महानगरपालिकेतले माजी नगरसेवक. अजिंक्यजी हे युवा मोर्चाचे देखील माजी अध्यक्ष आहे. एक आपल्या इंदिरानगर परिसरातले एक तरुण नेतृत्व अजिंक्यजी आहे. आज आपण त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यांची विजन आणि त्यांच्या मनातलं नाशिक शहर, इंदिरानगर आणि येणाऱ्या बऱ्याच घडामोडींबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. धन्यवाद प्रबोधन. अजिंक्यजी, तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो. तुम्ही बालसोयी चौक होता आणि तिथून तुम्ही तुमचं या क्षेत्रातलं काम चालू केलं व पुढे जाऊन तुम्ही युवा मोर्चाचे शहराध्यक्ष होते. मागच्या लग्नात तुम्ही नगरसेवक होतात. तर तुमचा एकंदरीत प्रवास कसा सुरू झाला, काय सांगणार तुम्ही तुमच्या दर्शकांना? मुख्य म्हणजे असा प्रवास खरं तर बालसोयींचा म्हणून सुरू झालाच. जेव्हा आम्ही पहिले जुन्या नाशकात राहायचो तिथे यशवंत महाराज पठाणावर समर्थ सायम शाखा होती. त्या शाखेपासून माझा प्रवास सुरू झाला. समर्थ शाखेचा बाल स्वयंसेवक आणि थोडं घरामध्ये आमच्या राजकीय वातावरण, भारतीय जनता पक्षाचं वातावरण असल्याने, राष्ट्रीय विचारांचं वातावरण असल्याने आपोआपच मी त्या सगळ्या विषयाकडे ओढला गेलो आणि लहानपणापासून बघत बघत पुढे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये छोटी मोठी कामं असतील, प्रचारात सहभाग असेल, सामाजिक काम असेल, मग पुढे महाविद्यालयामध्ये सक्रियरित्या 2-3 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम असेल आणि त्यानंतर युवा मोर्चाचं काम, असं करत गेलो आणि मग भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कामामध्ये आलो. मी आपल्याला मध्ये विशेष सांगू इच्छितो की माझा 18वा वाढदिवस होता. त्या 18व्या वाढदिवशी माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण अधिकृतरित्या आता कुठल्याही राजकीय पक्षाचा प्राथमिक सदस्य होऊ शकतो. तुम्ही त्या दिवशी 2 रुपयाची तेव्हा ती पावती असायची. भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाची पावती ही माझ्या वयाच्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी मी फाडली आणि अधिकृतरित्या पक्षाच्या कामकाजाला त्या दिवशी सुरुवात केली. आणि मग पुढे युवा मोर्चाचे विविध जबाबदाऱ्या असतील, मग पुढे पक्षाने युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, आमचे पक्षाचे नाशिक शहराचे तिन्ही आमदार, शहराध्यक्ष, या सगळ्यांच्या माध्यमातून निर्णय झाला आणि मला युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून नाशिक महापालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य, म्हणजे आपण त्याला बोलीभाषेत स्वीकृत नगरसेवक म्हणतो, ते काम करण्याची संधी मिळाली. अजिंक्यजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या मागच्या कार्यकाळात केलेली काही उल्लेखनीय कामगिरी तुम्ही काय सांगाल? संघटनेमध्ये तर आम्ही पक्षाचे सर्वच उपक्रम राबवायचा कसोशीने प्रयत्न करत असतोच. परंतु विशेष करून जेव्हा मला नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करायची संधी मिळाली, खऱ्या अर्थाने आपल्याला पक्षाने जी संधी दिली, मी महापालिकेत गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती, भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर भारताचे महान असे नेते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं होतं. त्यांना भारतरत्न देखील मिळाला होता. एक थोर मानवतावादी नेते म्हणून त्यांच्याकडे अख्खं जग बघतो. मी जेव्हा महानगरपालिकेच्या सभागृहात गेलो तेव्हा माझ्या मनात सारखा विचार यायचा, भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे, त्याआधी देखील होती, परंतु आपल्या कुठल्याच नेत्याचा प्रतिमा ही महापालिकेच्या सभागृहात नाही. अन्य पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा होती, अन्य माझी पंतप्रधानांची काही होती. तेव्हा मी सातत्याने विचार करायचो आणि मला ते स्वस्त बसू येत नव्हतं. माझ्या मनात विचार आला की भारतीय जनता पक्षाचे आमचे जे माजी पंतप्रधान होते, ज्यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळाला होता, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, ज्यांच्या विचारांवर भारतीय जनता पक्षाची वाटचाल 6 एप्रिल 1980ला मुंबईमधून सुरू झाली, त्यांची प्रतिमा ही सभागृहात असली पाहिजे. आणि तसा प्रस्ताव मी महापौरांना दिला, आम्ही महासभेला दिला आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही ती प्रतिमा, भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या नेत्याची प्रतिमा ही नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मला लावायची संधी मिळाली. सर्वांनी त्याचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला जे नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात अशा नागरिकांना महानगरपालिका सवलत द्यायची.
परंतु काही कारणाने मध्यंतरीच्या काळामध्ये ती सवलत बंद झाली. खऱ्या अर्थाने सवलत दिल्यामुळे नागरिकांना तर एक रिलीफ मिळतोच, परंतु महानगरपालिकेकडे पण आगाऊ टॅक्स जमा होतो आणि त्याचा वापर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कामकाजामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये करता येतो. पण दुर्दैवाने ती बंद झाली होती. तर मी महासभेवर त्या पद्धतीचा प्रस्ताव देऊन आणि महापौराच्या आणि तेव्हाच्या तत्कालीन आयुक्तांच्या मागे लागून ती सवलत पुन्हा चालू केली. आणि मला सांगायला आनंद होतो की ती सवलत आम्ही पुन्हा चालू केली. ती नंतरच्या आयुक्तांनी त्यामुळे वाढ देखील केली आणि त्याचे चांगले रिझल्ट हे महानगरपालिकेला देखील मिळाले, नागरिकांना देखील त्याचा फायदा झाला. आणि अशा रीतीने ते देखील काम महानगरपालिकेत केलं. अन्य जे काही प्रश्न असतील, शहराच्या विषयातले प्रश्न असतील, परिसराचे प्रश्न असतील, त्यामध्ये हिरिरीने पुढाकार येऊन ते देखील सोडवण्याचा देखील प्रयत्न नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केला. त्याचप्रमाणे कोविडच्या वेळेला आम्ही कोविडचं जे आपण लसीकरणाचं केंद्र चालू केलं होतं इंदिरानगरमध्ये. मला सांगण्याला आनंद वाटतो की ते 4 महिने ते केंद्र चालू होतं आणि जवळजवळ 9,000 लसीकरण आम्ही त्या केंद्राच्या माध्यमातून केलं. आणि अत्यंत सुरुवातीला चालू राहिलेलं आहे आणि शेवटी देखील लसीकरण पूर्ण होत असेपर्यंत चालू राहिले. जी काही थोडी केंद्र होती त्याच्यामधलं ते आमचं एक केंद्र होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही शहराच्या दृष्टीने असो, परिसराच्या दृष्टीने असो, नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलं आणि त्याला यश मिळत गेलो. आता एकंदरीत आता आपण बऱ्याच दिवसापासून बघतो की बऱ्याच अडचणी आता आपल्या शिक्षणात आहे. तर तुमच्या प्रभागात तुम्ही काय अडचणींना सामोरे गेले? जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळेला अनेक नागरिक प्रभागातले आमच्याकडे यायचे, आमच्या परिसरातले. जरी मी नामनिर्देशित सदस्य होतो, स्वीकृत सदस्य होतो, तरी लोकांशी बऱ्यापैकी संपर्क असल्याने आणि गेल्या अनेक वर्षापासून इंदिरानगर भागात राहत असल्याने परिसरातले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात माझ्याकडे यायचे. छोट्या छोट्या समस्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल, उद्यानांचा प्रश्न असेल, काही रस्त्याचे प्रश्न होते. परंतु आम्हाला जी काही नगरसेवकतेची संधी मिळाली, मग त्याच्यातून काही उद्यानांचा नूतनीकरण असेल, छोट्या मोठ्या हॉलचं रिनोव्हेशन असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, परबनगर रस्त्याचं काम असेल, अशी परिसराची देखील आम्ही कामं केली. परंतु या समस्या या बऱ्याचदा न समजणाऱ्या असतात. त्या कधी आधेमध्ये या समस्या येत असतात. परंतु नागरिकांना आपण सामोरे गेलो पाहिजे, नागरिकांना आपण उत्तरदायी असलं पाहिजे. शेवटी कुठलाही नागरिक समस्या घेऊन येतो, ज्याच्यावर विश्वास असेल त्याच्याकडे लागतो. लोकांना जेव्हा खात्री बसते की समोरच्या माणसाकडे गेलं तर तो आपल्या समस्या सोडवेल, किंवा आपल्याकरता प्रयत्न तर नक्की करेल, तेव्हाच लोक आपल्याकडे येतात. तर मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या माध्यमामधून नाशिक महानगरपालिकेच्या संपर्कात राहून, अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आम्ही अनेक प्रश्न, छोटे मोठे प्रश्न, जे डे टू डे प्रश्न आहे लोकांचे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांच्या फार काही मोठ्या अपेक्षा असतात. पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, काही रस्त्याचे प्रश्न असतील, असे अगदी खड्डे असतील, हे छोटे मोठे प्रश्न लोक घेऊन येतात. आणि आपण जर पाठपुरावा केला तर हे प्रश्न ताबडतोब सुटले जातात, लोकांना रिलीफ मिळतो, फार कुठे जावं लागत नाही. मुख्य म्हणजे याच्यामध्ये जो नागरिकांना दिलेला रिस्पॉन्स असतो, हा आपण जर सकारात्मक दृष्ट्या आणि ताबडतोब दिला तर निश्चितपणे नागरिक त्याचं कौतुक करतात आणि तसा अनुभव देखील मला वेळोवेळी आलेला आहे. आता तुम्ही इंदिरानगर भागातनं प्रसिद्ध आहात, की तिथे तुमचं वास्तव्य आहे. तर इंदिरानगरला सांस्कृतिक नगरी असं आपण ओळखतो आणि दरवर्षी न चुकता तुम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि तुम्ही बरेच वर्षापासून करतात. तर ही जी संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही हा प्रयोग कसा सुरू केला? याची मूळ संकल्पना म्हणजे आमचं एक मंडळ, म्हणजे NGO आहे, जनस्थान सेवा मंडळ म्हणून. याच्या माध्यमातून गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही कामं घेतो. बेसिकली माझे वडील जेव्हा आम्ही 2000 सालाच्या आधी गावात राहायचो, ते 2007 पर्यंत खळेवारकरांचे असेल, सौरभ बाजार या शहरातल्या मध्यवर्ती भागाचं नेतृत्व करायचे, तिथून निवडून आले. तर त्यांनी त्यावेळेला 15 ऑगस्टला रक्तदान शिबिर हे सुरू केलं होतं. आणि ते मी ज्या भागात काम करतो तिथे देखील ते कायम चालू राहिलं पाहिजे, कारण की रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं गेलं आहे. रक्तदान केल्याने अनेक रुग्णांना असेल, कोणाचे अपघात झालेले असतील, त्यांना त्याचा फायदा मिळतो. आणि गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही जनकल्याण रक्तपेढीच्या सह्याने आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो. आणि म्हणून मला अनेक लोक नंतर जेव्हा इंदिरानगरला मी काम सुरू केलं तेव्हा मला भेटले
इंदिरानगर परिसरामध्ये भरपूर जण हे जुन्या नाशकातून इथे शिफ्ट झाले. अनेक जणांनी मला सांगितलं की आम्ही तेव्हा रक्तदान शिबिरात जायचो, रक्तदान करायचो, तर तू इथे सुरू कर. म्हणून मी गेल्या 7-8 वर्षापासून इंदिरानगरात ते सुरू केलं. आणि मला सांगायला आनंद वाटेल, स्वेच्छेने लोक येतात, त्यामुळे दरवर्षी सहभाग हा वाढतच चाललेला आहे. आणि अशा याच्यातून मला ती कल्पना सुचली. आपण एक दुसरा जो विषय काढला की इंदिरानगर हे नाशिकचं सांस्कृतिक केंद्र आहे, त्या दृष्टीने देखील आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला व्याख्यान असेल, दंड असा प्रतिसाद इंदिरानगरच्या श्रोतृवर्गाचा आम्हाला मिळतो. म्हणजे मोत्केश्वर मंदिराच्या आवारात बसायला लागेल असते, मग एवढी उपस्थिती त्या व्याख्यानाला असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंतीच्या वेळेला आम्ही कधी गाण्याचे कार्यक्रम असो. मध्यंतरी इथं मला सांगायला आपल्याला आवडेल की नाशिक जिल्ह्यातलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडणारं पहिलं असं रांगोळी शिबिर आम्ही सावरकरला घेतलं. पहिल्यांदा आम्ही 2 दिवस घेतलं होतं. नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ते 3 दिवस केलं. जवळजवळ नुसते इंदिरानगर नाही, नाशिक शहरातले जवळजवळ 3,000 नागरिकांनी ते प्रदर्शन बघितलं. जे आमदार श्रीकांत भारती असतील, नाशिकमधले प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव यांचे आमदार असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, यांनी देखील त्याला भेट दिली. पत्रकार असतील, वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. आणि एक चांगलं आम्हाला त्याच्यामधून कॉम्प्लिमेंट्स मिळाले की आपण स्वातंत्र्य सावरकरांचे विचार वेगळ्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात तरुणांनी देखील दबाव बसले. त्याचप्रमाणे आम्ही शिवजयंतीनिमित्त शस्त्रांचं प्रदर्शन असेल, जुन्या पाळक्या नाण्यांचं प्रदर्शन असेल, तेव्हाचे जे स्टॅम्प्स असतात, वेगवेगळी संस्थानं होती स्वातंत्र्याच्या आधी, त्याचे स्टॅम्प्सचं प्रदर्शन असेल, अशी वेगवेगळी आम्ही प्रदर्शन आहेत की ज्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, अवेअरनेस झालं पाहिजे, जनजागृती झाली की आपल्या आदर्शांबद्दल नवीन पिढीला माहिती झाली पाहिजे. अशा दृष्टीने आमचे सातत्याने प्रयत्न चालू असतात आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही ते करणार आहे. तुम्ही आता हल्लीच एक हेल्थ कॅम्पचं तुम्ही आयोजन केलं होतं आणि याच वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात देखील तुम्ही हेल्थ कॅम्पचं आयोजन केलं होतं. तर तो अनुभव कसा होता? आणि या हेल्थ कॅम्पमुळे तुम्हाला ज्या म्हणजे इतक्या रुपयाचे जे आशीर्वाद लागले तो पण तुम्ही हा अनुभव सांगा की लोकांना कसा फायदा करून दिला तुम्ही? आणि खऱ्या अर्थाने आम्ही ज्या विचारांवर सुद्धा ठेवून काम करतो त्याचं मूळ तत्वच आहे की जनसेवा ही ईश्वर सेवा. जनतेची सेवा आपण केली पाहिजे, त्याच्यातून आपोआप ईश्वराची सेवा होते. आणि आरोग्य कॅम्प हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भरवतो. सगळ्यात पहिला जे शिबिर माझं झालं तर श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही घेतलं. त्याला उदंड असा परिसर आहे. वेगवेगळे रुग्णालय संपर्क करतात, त्यांच्या काही स्कीम्स असतात, त्याचा नागरिकांना लाभ होतो. आणि म्हणजे अशोक हॉस्पिटल असेल, लाईफ केअर असेल, MNGR कंपनीने मध्यंतरी आम्हाला त्यांच्या CSR फंडातून त्यांची हेल्थ बस पाठवली, त्याच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम केले. ते पक्षाचे देखील कार्यक्रम येत असतात. आरोग्य सप्ताह असेल, मोदीजींच्या वाढदिवसाचा पंधरवडा असेल, देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त असेल, अटलजींच्या जयंतीनिमित्ताने असेल. त्यामुळे या माध्यमातून निश्चितपणे लोकांना त्याचा फायदा मिळतो. लोकांच्या तपासण्या नियमित होतात, ज्या बाहेर ज्याची किंमत ही हजारो रुपयाची, परंतु हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून त्या मोफत होतात. त्यांना पुढचे सल्ले देखील सवलतीच्या दरात होतात. त्यांचे काही शस्त्रक्रिया या मोफत किंवा सवलतीच्या दरात होतात. आणि नागरिकांचा निश्चितपणे याला प्रतिसाद मिळतो, त्यांना देखील फायदा होतो. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण राजकारणात काम करतो तर समाजकारण हे उद्दिष्ट देऊन काम केलं पाहिजे. आणि हेल्थ कॅम्प घेणं हे त्याच्यामधलं एक मोठं माध्यम आहे नागरिकांना त्याच्या माध्यमातून लाभ मिळण्याचं. आणि निश्चितपणे आपण बघतो आता नेत्ररोगाची, नेत्र तपासणीची मोठी चळवळ ही देवेंद्रजींच्या माध्यमातून, गिरीश भाऊंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर उभी आहे. कॅट्रॅक्टचे मोफत ऑपरेशन त्याच्या माध्यमातून होत आहे. लोकांचा अशा पद्धतीने त्याच्यात फायदा होतो आणि निश्चितपणे लोकांची आपल्याला त्यातून आशीर्वाद मिळत असतात. तुम्ही संघटनेत देखील काम केलं आहे, युवा मोर्चाचे तुम्ही अध्यक्ष होता. तर संघटन बांधणीमध्ये तुमचा काय अनुभव होता आणि तरुणांना तुम्ही कसे जोडले तुमच्यासोबत? संघटन बांधणीमध्ये हा निश्चितपणे चांगला होता. संघटना बांधताना आपल्याला मेहनत तर घ्यावी लागते, सगळ्यांशी संपर्क ठेवावा लागतो. काही चांगले अनुभव येतात, काही वाईट पण अनुभव येतात. भारतीय जनता पक्ष राज्यात आणि देशामध्ये 2014ला सत्तेत आली. मी जसं तुम्हाला बोललो की महाविद्यालयीन काळापासून आम्ही संघटनेत काम करतो. सुरुवातीची 8-10 वर्ष ही तर विरोधातच येईल. युवा मोर्चाचं काम करायचं म्हणजे कॉलेजला
कोणी मित्र असतील, ओळखीची मुलं असतील, त्यांना एकत्र करायचं. स्वामी विवेकानंद जयंती करायची, ब्लड कॅम्प घ्यायचा, विविध विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनं करायची. अशा पद्धतीची आम्ही तेव्हा कामं केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही खूप आंदोलन केली. MBAचा रिझल्टचा विषय असेल, BBAचा विषय असेल, प्रवेशांचा विषय असेल, आंदोलनं केली, रास्ता रोको केले, पक्षाची आंदोलनं असतील त्याच्यात सहभागी झालो. आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. परंतु तेव्हा ते एक वेगळं वातावरण होतं. विरोधात असताना संघर्षाचं वातावरण होतं. तरुणांना एकत्र करण्याचं एक टास्क आमच्यासमोर मोठं होतं. कारण की भारतीय जनता पक्ष हा विचारांच्या माध्यमातून काम करणारा पक्ष आहे. आणि इतर जर आपण राजकीय पक्षांकडे जर बघितलं तर ते मग इतर विविध मार्गांनी तरुणांना एकत्रित करून त्यांचे कार्यक्रम पार पाडायचे. परंतु आमचा विचार तसा नव्हता. राष्ट्रप्रेमी युवा भाजपशी जोडला गेला पाहिजे ही आम्हाला शिकवण असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने काम केलं. त्याच्यात आम्हाला यश मिळालं. युवा मोर्चाचं काम करत असताना मी MBT लॉ कॉलेजमध्ये LLB करत असताना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून देखील महाविद्यालयात निवडून आलो होतो. त्या माध्यमातून देखील चांगलं काम असं महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये खूप केलं आणि त्याचा निश्चितपणे फायदा होत गेला. नवीन नवीन कार्यकर्ते हे युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाला जोडले गेले. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या काळामध्ये जे युवक जोडले गेले ते आज भारतीय जनता पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पडत आहेत. वा, आपण जर बघितलं तर त्याच्यामधले बरेच जण हे पक्षात आजही सक्रिय आहे आणि पक्षाचं सक्रियप्रमाणे पद्धतीने काम करतात. तो खरा आनंद आहे. तुम्ही या मुद्द्यावर ना तुम्ही तरुणांना, आजच्या तरुणांना काय आवाहन करा? जे जेनझी तरुण आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आपण बघतो सध्या जिंदगीचं एक वेगळं ट्रेंड हा जगभर आलेला आहे. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काय वातावरण आहे आपण बघतो. परंतु भारत देश, हिंदुस्थान हा एका वेगळ्या संस्कृतीवर, संस्कारावर, तत्वज्ञानावर आधारित देश आहे. म्हणजे आपली हजारो वर्षांची परंपरा, म्हणजे ती संत परंपरा असेल, पुढे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून अण्णा प्रतापांपर्यंत स्वामी विवेकानंद असतील, त्यांच्या विचारांवर आधारित आपण दाखवतो. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळामधले अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आपले राष्ट्रीय विचारांशी निगडीत असलेले नेते असतील. या सगळ्यांच्या विचारांवर आपण त्यांना आदर्श म्हणून दाखवतो. तर मी तरुणांना एकच आवाहन करेन, कुठलंही आपण बोलतापाला आपण बळी पडलं नाही पाहिजे. आपण विचार केला पाहिजे की आपण जे पुढे पाऊल उचलणार आहे हे आपल्या राष्ट्राच्या विचारांना फायदेशीर आहे हे घातक आहे. आणि जेव्हा आजचा तरुण विचार करेल, निश्चितपणे तुम्हाला सांगतो की त्याला हेच उत्तर मिळेल की आपण या राष्ट्रीय विचारांना समोर असं काम केलं पाहिजे. आणि मी तर तरुणांना आवाहन करतो की आपण या राष्ट्रीय विचारांचा अभ्यास केला पाहिजे. आपण वेगळ्या विचारधारांचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यातून निश्चितपणे आपल्याला जी चांगली वाटेल त्या विचारधारेचं काम केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त शिकलेल्या तरुणांनी राजकारणात तर आलंच पाहिजे. जोपर्यंत शिकलेला युवक हा राजकारणात येणार नाही तोपर्यंत राजकारण हे चांगल्या पद्धतीने पुढे जाणार नाही. नाही तर पुढे न्यायचं असेल तर एक वैचारिक प्रगल्भता असलेलं, राष्ट्रीय विचारांचा अधिष्ठान असलेला युवक हा निश्चितपणे राजकारणात आला पाहिजे. आपण बघतो आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील, हे ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांनी आज वयाची 75 पूर्ण केली. पण एका तरुणाला लाजवेल असं काम हे नरेंद्रजी मोदी हे करत असतात. दिवसातले 18-19 तास ते काम करतात. पूर्ण आपण जर बघितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून ते पुढे आले. मुळात आपली विचारधाराची आहे की राष्ट्राय स्वहा हिदंदुको, जे काय करू ते राष्ट्र करतात. त्या विचारातून जर आपण काम केलं तर निश्चितपणे तरुणांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये वाव आहे. आपला व्यवसाय तर आपण निश्चितपणे केलाच पाहिजे. आपल्या अर्थार्जनाकरता आपण काही ना काही काम केलं पाहिजे. परंतु त्याच्यातून जो आपल्याला वेळ मिळतो, जो वेळ उरतो तो आपण आपल्या राष्ट्राकरता दिला पाहिजे. आणि जेव्हा युवक, प्रत्येक युवक हा राष्ट्राकरता असं वेळ देईल, निश्चितपणे आपलं राष्ट्रीय परंपरेकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आपण राज्याचे मुख्यमंत्री बघतो देवेंद्रजी, 3 तास 4 तास झोपता होते. 24 तास म्हणजे 24 तासात ते 20-20 तास काम करताना आम्ही त्यांना बघितलंय. अशा व्यक्तींचे जर आदर्श आपण घेतले, निश्चितपणे राजकारणात येणारा युवा, समाजकारणात येणारा युवा त्याला कुठे ना कुठे स्कोप वाव निश्चितपणे याच्यामुळे मिळेल. किंबहुना काळाची हीच मागणी आहे की जास्तीत जास्त तरुणांनी आता याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि तरुण जितके जास्तीत जास्त येते हे राष्ट्र निश्चितपणे परमोकडे जाईल. जी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आजकाल आता आपण बघतो
की बरेचसे जी ग्राउंड्स आहे किंवा अशी मैदान आहे ते आता कमी होत चालले आणि मुलांना खेळायला काही उरले नाही. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं की जे मुलांना खेळायला मैदानं उरली नाही हे खरंच वास्तव आहे. थोडं माझं असं नागरिकांना पण बनलं आहे. आपल्या भागामध्ये ज्या ओपन स्पेस असतात त्या ओपन राहिल्या पाहिजे. अनेकदा नागरिक देखील लोकप्रतिनिधींकडे मागणी करतात की आम्हाला हॉल बांधून द्या, आम्हाला तिथे मंदिर बांधून द्या, समाज मंदिर बांधून द्या. काही दिवस त्याचा वापर होतो, पण नंतर आपण बघतो की ते अनेकदा धुळकात पडतं. त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायचा हा देखील प्रश्न निर्माण होतो. तर आपण येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की आपल्या ज्या काही कॉलेजला ओपन स्पेस असतील, ज्या आता नव्याने विकसित होत आहे, त्या खुल्या राहायला पाहिजे. आणि त्याकरता काही क्रीडाविषयक आपण उपक्रम राबवू शकतो का? मैदान विकसित करू शकतो का? खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, अशा पद्धतीचे जे मैदानी खेळ आहेत, कबड्डी असेल, याच्यासारखी आपण ॲक्टिव्हिटी आपल्या कॉलनीमध्ये सुरू करू शकतो का? तर इथल्या जे काही आपले मुलं आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, आपल्या कॉलनीतले महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये क्रीडाविषयक त्यांना जागृती व्हायला आपण जे त्याच्यात ते स्पोर्ट्समध्ये त्यांना पुढे जायला एक प्रकारे बूस्ट आपल्या कॉलनीमधूनच मिळेल. आणि ही देखील काळाची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे इंदिरानगर परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्सविषयक क्रीडाविषयक देखील उपक्रम वेगवेगळे सुरू झाले पाहिजे. याकरता देखील आम्ही प्रयत्न करणार आहे. बाकी जे विविध विषय असतात ते तर आम्ही नियमित स्तरावर ते करतच असतो. नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडतच असतो. पुढचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की तुमच्या प्रभागात काय अडचणी आहेत आणि तुम्ही कशी सामोरे जातात किंवा तुमच्या टीमचं तुमचं स्वतःचं त्या अडचणींवर सोल्युशन काय तुम्ही कशी मात करता या अडचणींवर? अनेकदा नागरिकांच्या समस्या या दैनंदिन समस्या असतात, पण बऱ्याच वेळा त्यामध्ये काय होतं, त्या लवकर ॲड्रेस न केल्यामुळे ते वाढत जातात. आणि म्हणून आमचा भर हा असतो की लोकांची तक्रार आल्यानंतर महानगरपालिकेच्या यंत्रणेपर्यंत ती पोहोचवून त्यांच्या मागे लागून ती कशी सोडत जाईल, ती लवकरात लवकर कशी सोडत जाईल. आणि त्याच्याकडे आमचा कल असतो. आपण बघतो गेल्या 3 वर्षापासून सध्या प्रशासक आहे, त्यांना देखील नागरिकांची जी काही समस्या असतील त्या तिथे उशिरा पोहोचल्या जातात. शेवटी लोकप्रतिनिधी असला की याचा दैनंदिन संबंध हा महानगरपालिकेमध्ये तिथल्या यंत्रणांशी असतो. त्यामुळे त्यामध्ये देखील बराचदा गॅप हा प्रशासक असल्यामुळे निर्माण होतो. तर तो गॅप कसा कमी राहील किंवा पडणार नाही याच्याकडे आमचा कल असतो. मध्यंतरी आम्ही काही रस्त्याचे प्रश्न देखील सोडवले. परबनगरचा रस्ता असेल, खराब झाला होता आणि माझ्या नगरसेवक निधीच्या माध्यमातून त्याचं देखील डांबरीकरण केलं. काही कॉलन्यांमधल्या ओपन स्पेसचा विकास होता तो केला. उद्यानांचा विकास होता तो देखील केला. पाण्याची नियोजनाची समस्या ही पाण्याची मोठी इंदिरानगर वाड्यातनी पण शहरामध्ये असते. खास करून त्याच्यामध्ये विशेष करून जे महापालिकेचं प्रशासन असतं त्याच्या नियोजनातल्या अभावामुळे पाण्याची समस्या निर्माण होत असते. बरं. धरणामध्ये पाणी आहे का पाणी आहे, टाक्या भरतात का टाक्या बऱ्यापैकी भरतात, परंतु कुठेतरी नियोजन बिघडल्यामुळे, महानगरपालिकेमध्ये नियोजन बिघडल्यामुळे या पाण्याच्या समस्या निर्माण होतात. तर अनेकदा आमचा प्रयत्न असतो महानगरपालिकेच्या यंत्रणेशी संपर्क करून अधिकाऱ्यांची चर्चा करून हे नियोजन कसं व्यवस्थित करता येईल. आणि हा मला अनुभव आहे की जेव्हा नियोजन व्यवस्थित होतं तेव्हा पाणी व्यवस्थितरित्या दिलं जातं. नियोजन कमी पडलं की पाण्याची समस्या निर्माण होते. तर बऱ्याचशा समस्या या नियोजनातील असतात किंवा महापालिकेच्या यंत्रणेमध्ये आणि लोकांमध्ये निर्माण झालेल्या गॅपमुळे देखील गेल्या काही वर्षापासून प्रशासक असल्यामुळे त्या समस्या निर्माण होतात. परंतु आमचा प्रयत्न आहे की या जलद गतीने सोडवता गेल्या पाहिजे आणि आम्ही करत असतो. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता येणाऱ्या काळात 2027 मध्ये कुंभमेळा आहे, तर तुम्ही त्यासाठी तुमचं काय विजन आहे आणि आपल्या मार्फत काय योगदान तुम्ही शहराला द्यावे असं तुम्हाला काय वाटतं? नाही, विजन म्हणजे निश्चितपणे आपण जर बघत असाल केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कुंभमेळ्याकरता विविध काम करतातच. कुंभमेळ्याकरता सर्व विकासाचे काम होणारच आहे. कुंभमेळा हा नाशिककरता महाराष्ट्राकरता मोठा उत्सव आहे. हा 12 वर्षांनी करतो. नाशिक ही आपली आध्यात्मिक नगरी, म्हणजे नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही
नाशिक नगरी आहे. विजन म्हणजे कुंभमेळा आहे आपल्याला मिळालेली संधी आणि आपण त्याच्या माध्यमातून नाशिकचा सर्वांगीण विकास करू शकतो. नाशिकमध्ये रस्ते पाणी येत होतं असेल, पण आपण बघितलं गोदावरी स्वच्छतेचं एक मोठं आपल्या पुढे एक आव्हान आहे. आपली गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे. सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार, महानगरपालिका हे त्यांच्या माध्यमातून आटोकाट प्रयत्न करणारच आहे. परंतु एक नागरिक म्हणून आपण या शहरावर प्रेम करणारे नागरिक म्हणून, या शहरांमधले नागरिक म्हणून आपण याला कुठेतरी बंदी आहे की आपल्या शहरामध्ये स्वच्छता लागते. स्वच्छता अभियान असतं, आपण याच्यात सहभागी झालं पाहिजे. थोडक्यात जी आपली नागरिक कर्तव्य आहे ही जरी चांगल्या पद्धतीने आपण पालन केली तर निश्चितपणे कुंभमेळा आपला एक यशस्वी कुंभमेळा होईल. आपण बघतोय सरकारला आता हा कुंभमेळा AI चा कुंभमेळा करायचा आहे, डिजिटल कुंभमेळा करायचा आहे. अशा खूप मोठ्या संधी आपल्या नाशिककर नागरिकांना, तरुणांना, महाराष्ट्रातल्या देखील नागरिकांना हा कुंभमेळ्याच्या नात्यातून उपलब्ध आहे. आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्या माध्यमातून नुसते रस्ते पाणी हे तर सगळं होईलच, रस्ते मोठे होतील, साधुग्राम बनेल, करोडो लोक येतील. या माध्यमातून एक आपण जर बघितलं एक क्राऊड मॅनेजमेंट हा एक मोठा विषय. त्या माध्यमात आपण काय करू शकतो का? आपण पोलिसांना मदत करू शकतो का? आपण सरकारला मदत करू शकतो का? शेवटी जबाबदारी कशी सरकार यंत्रणांची तशी नागरिकांची पण त्यांच्यामध्ये आपण मोठे योगदान देऊ शकतो. आरोग्याचा प्रश्न होतो. आरोग्याचा प्रश्न आपले जे स्वच्छता दूत आहेत ते तर सगळी कामं करतायत. आपण आपल्या घराबाहेर कचरा होऊ न देणं, आपल्या गल्लीत कचरा न होऊ देणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं, या माध्यमातून देखील कुंभमेळ्याला आपण मदतच करू. आपल्या भागातलं ताण त्या यंत्रणावरचा कमी झाला म्हणजे ते दुसरीकडे इथे गरजे तिथे लक्ष देऊ शकतील. असे छोटे मोठे विषय जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही नागरिकांमध्ये निश्चितपणे घेऊन जाऊ आणि तेच आम्ही विजन ठेवूया की 2 वर्ष आपण नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती केली आणि एक आपण स्वयंसेवक म्हणून, कार्यकर्ते म्हणून जर आपण उतरलो तर निश्चितपणे नाशिकचा कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा होणार. आणि त्यामध्ये जर आपण योगदान दिलं तर आपला शहराचा विकास होईल, राज्याचा होईल, पर्याय राष्ट्राचा पण विकास होईल. मी हल्लीच आता बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा झाला आणि त्या कुंभमेळ्यातून आपण पण एक बोध घेतला आणि सरकार पण म्हणजे आता AI चा कुंभमेळा करायचा आहे जसं तुम्ही सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक विद्यार्थी चळवळीत होतात आणि एक युवा मोर्चात तुम्ही जे सक्रिय म्हणून काम केलं, तर तुम्ही अशी कुठली क्वालिटी बघतात म्हणजे एका तरुणामध्ये की जो म्हणजे पुढे जाऊन एक नेतृत्व करण्याची क्षमता धरतो? मी खऱ्या अर्थाने दृढंग काम करायचं. आपण हे बघितलं पाहिजे की आपण कुठल्याही उपक्रमामध्ये येतं की त्याच्यात डेडिकेशन व्हावं. त्याकरता आपण वेळ दिला पाहिजे आणि पूर्ण झोकून काम केलं पाहिजे. ज्या वेळेला आपण त्या विषयात पूर्ण झोकून काम करू निश्चितपणे आपला तो उपक्रम असेल, आपलं ते काम असेल हे सक्सेस होतं. आणि अशा अनुभव आम्हाला आहे, विशेष करून माझ्या युवा मित्रांनो हेच आम्हाला आहे की आपण जे काही काम करत ते पूर्ण डेडिकेशन नाही करा, पूर्ण आपल्याला झोकून देऊन काम करा, त्याच्याकरता झटून काम करा. आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हा तो उपक्रम, अभियान, जे काही आपण तास घेतले, आपलं जे काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे हे निश्चितपणे आपल्या जवळ येतं. असा अनुभव मला देखील आहे आणि ते केलं तर निश्चितपणे समतोलनात यशस्वी होतील असं मला वाटतं. सर तुमचा या प्रभागासाठी किंवा इंदिरानगरासाठी काय विजन आहे? आणि तुम्हाला जसं की मी म्हटलं की सांस्कृतिक नगरी आहे आणि तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 5-10 वर्षात इंदिरानगरचा चेहरापणा कसा बदलेल? आपण जर बघितलं तसं मी मगाशी म्हटलो की इंदिरानगरला आम्ही नाशिकचं पुणे म्हणून, पण जर नाशिकच्या इतर भागांच्या तुम्ही जर आपण बघितलं तर सांस्कृतिकदृष्ट्या पोटेन्शियल असून पण इंदिरानगर थोडी मागे पडतं की काय असं वाटतं. त्याच्याकरता थोडा इन्फ्रास्ट्रक्चर इंदिरानगरमध्ये निर्माण झालं पाहिजे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने आपण इतर भागात बघतो, गंगापूरला कुसुमाग्रज स्मारक आहे, अन्य भागात वेगवेगळे होतात, छोटे मोठे हॉल्स असतील, नाट्यमंदिर असतील, एक वातावरण निर्माण होतं, एक इकोसिस्टम डेव्हलप जाते. स्थानिक कलावंतांना, सांस्कृतिक स्थळी स्थान करणाऱ्यांना तिथे व्हावं मिळावं म्हणून एक जे वातावरण तयार व्हायला पाहिजे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. कार्यक्रम घेणं हा तर त्यामागचा एक हेतू आहेच, परंतु इंदिरानगरमध्ये एक 150-200 असणे का छोटंसं नाट्यगृह होऊ शकतं ना, इथून सांस्कृतिक चळवळी इंदिरानगरमधली पुढे वाढेल. आणि आपण बघतो गेल्या काही मागील काही वर्षामध्ये इंदिरानगरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचे कलावंत असतील, नाट्य क्षेत्रात काम करणारे लोक असतील, लेखक असतील, हे या भागामध्ये वास्तव्याला येतात. पण त्यांना कुठेतरी एक इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीची इकोसिस्टीम ही उपलब्ध झाली पाहिजे. आणि महानगरपालिकेमध्ये जर भविष्यात संधी मिळाली तर निश्चितपणे ती उपलब्ध करून देण्याकरता मी परत 100% प्रयत्न करेल. याचसोबत आम्ही एक नागरिक म्हणून अपेक्षा धरू का की येत्या नगरमध्ये येणाऱ्या काळात एक नाट्यगृह होईल? निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये त्याबद्दल आपण निश्चितपणे प्रयत्न करून मला विश्वास आहे की आपण जो प्रश्न विचारला त्याबद्दल मला विश्वास आहे की आपण ते पुढं करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलू आपण. सर आता हे तुम्ही माझ्या नाशिक इन 2036 या उपक्रमाचे तुम्ही पहिल्यापासून साक्षीदार आहात, तर तुम्ही दर्शकांना या उपक्रमाबद्दल काय सांगा? नाही, जो शार्दूल बजाजांनी हा नाशिक इन 2036 हा जो उपक्रम सुरू केला एक स्वागतार्ह निर्णय आणि स्वागतार्ह हे पाऊल आहे. एक 20-21 वर्षाचा महाविद्यालयामध्ये शिकत असलेला नाशिकमधला आपला मित्र हे पाऊल उचलतो आणि मोठ्या धाडसाने, खरं तर 20-21व्या वर्षी हा विचार देखील आपल्या फार कमी तरुणांच्या मनात विचार येतो की आपण अशा पद्धतीचं एक काम सुरू केलं पाहिजे. आणि मी शार्दूल तुला या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देतो की तुझे विकास चळवळ उभी करतोय या माध्यमातून विविध विचार पुढे येतील, त्याच्या माध्यमातून काही इनपुट्स मिळतील आणि आपल्या नाशिकला पुढे नेण्याकरता 2036 मध्ये आपलं नाशिक कुठे पाहिजे याकरता आपल्या सर्वांना छोटी आपण बघितलं तर छोटी शहर उभं राहतं हे सर्वांच्या सहभागातून राहतं. आणि जेव्हा तुझ्यासारख्या अशा असंख्य युवकांचे त्याच्यात सहभाग वाढेल त्यावेळेला शेवटी आपल्या नाशिक हे पुढे जाईल. आणि तू जे स्वप्न बघितलंय 2036चं निश्चितपणे ते पुढे येईल अशी अपेक्षा मी प्रभू श्रीरामाच्या प्रार्थना करतो. आणि या सर्व तुझ्या उपक्रमात माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. धन्यवाद दादा, तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही मला संधी दिली आपले मनपूर्वक आभार आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी प्रभूचरणी अशी प्रार्थना करतो की जे आपण आपली जी चर्चा झाली आणि आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण जे स्वप्न बघितलं इंदिरानगर असो किंवा नाशिकसाठी ते पुरेपूर्ण होईल आणि अशीच मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद, मनपूर्वक.